जर तुमचे हातपाय दुखत असतील, शरीरामध्ये अशक्तपणा, कमजोरी, रक्त कमी, नस दबणे, हातापायाला मुंग्या येणे, पायाला गोळे येणे, चक्कर येणे, तसेच गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मान आखडणे, शिरा आखडणे यांसारखे आजार जर तुम्हाला झाले असतील, तर तुमच्यासाठी अतिशय प्रभावी घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितला आहे. आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप नाजूक आणि बारीक नसा असतात, ज्यांना वैद्यकीय भाषेमध्ये नर्व्स असं म्हटलं जातं. या नसामध्ये शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचवण्याचे काम करतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवत असतात. जर या नसा पूर्ण क्षमतेनं आणि ताकदीनं काम करत राहिल्या, तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा त्रासाशिवाय सहजपणे चालू शकतो. जसं या नसांमध्ये थोडासाही कमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो, तसं तसं रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो किंवा थांबायला लागतो आणि मग याचबरोबर अनेक शारीरिक समस्या सुरू होतात. आज मी तुम्हाला एक असा साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूत आणि सक्रिय बनवण्यासाठी खूप मदत करेल. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात, पण आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही. जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत अनेक समस्या एकत्र समोर आलेल्या असतात. कोणाला नसामध्ये वेदना जाणवतात, कोणाला जळजळ होते, कोणाला मुंग्या येऊन त्रास होतो आणि अनेकदा हातपाय सुन्न पडतात. वैद्यकीय भाषेमध्ये या प्रकारच्या समस्येला नर्व पेन असं म्हटलं जातं. आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की नसामध्ये वेदना का होतात, ब्लॉकेजेस कसे तयार होतात आणि हे ब्लॉकेज कोणत्याही औषधांशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी कसे ठीक केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आता सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की नसा कमजोर का होतात. याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे मधुमेह. हा मधुमेह जेव्हा शरीरामध्ये रक्तातल्या साखरेची पातळी जास्त वाढते, तेव्हा त्याचा थेट परिणाम नसांवर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात. दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब आणि तिसरं मोठं कारण आहे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे. याशिवाय शरीरामध्ये एखादा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तरी नसांची ताकद कमी होऊ लागते. अनेकदा हार्मोनल असंतुलन सुद्धा नसांना नुकसान पोहोचवत असतं. जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट काम करत नसतील, तर शरीरामध्ये जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघू शकत नाही आणि हेच टॉक्सिन्स नसामध्ये जमा होऊन ब्लॉकेजेस तयार करतात. आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर होत आहेत हे आपल्याला कसं कळेल? मित्रांनो, जेव्हा नसा कमजोर होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिला संकेत आपल्याला हात आणि पायांमध्ये सुन्नपणाच्या स्वरूपात मिळतात. त्याचप्रमाणे अनेकदा उभे राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येते आणि डोळ्यासमोर अंधारी येते. शरीरामध्ये नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, जे या गोष्टींकडे इशारा करतात की रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाहीये. याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना कायम राहतात. रक्तदाब वर खाली होत राहतो, वारंवार घाम येतो आणि पोटाशी संबंधित समस्या जसं की गॅस, अपचन, भूक न लागणं इत्यादी होऊ लागतात. हळूहळू स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते, झोप पूर्णपणे होत नाही आणि निद्रानाशासारखी समस्याही उद्भवू शकते. रक्ताची कमतरता म्हणजे निमिया होतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात. परंतु मित्रांनो, याचा इलाज फक्त औषधांनीच होऊ शकतो असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर जर आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारामध्ये समावेश केला आणि आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल केले, तर या समस्येला मुळापासून संपवता येऊ शकतं. आणि याच सोबत काही सोपी योगासन आणि प्राणायाम सुद्धा आहेत, जे नसांमधील ब्लॉकेजेस आणि कमजोरी हळूहळू दूर करतात. पण लक्षात ठेवा की जिथं वेदना होत असेल तिथं जोरजोरात दाबू नये किंवा घासू नये, नाहीतर सूज येऊ शकते. जर हात किंवा पायांमध्ये वेदना असतील तर थंड पाण्यानं किंवा बर्फानं शेकावं किंवा कोमट पाण्यानं शेक द्यावा. त्यामुळे त्वरित आराम मिळतो. सोबत भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम जरूर करावा, कारण हे नर्वस सिस्टीमला ताकद देतात आणि वेदना हळूहळू कमी करतात. आता वेळ येते घरगुती उपचाराची. जर हा उपाय योग्य पद्धतीनं केला
तर साधारणपणे 14 ते 15 दिवसांमध्ये फरक दिसू लागतो. परंतु हा उपाय किमान 1 ते दीड महिना नियमित करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला स्टीलच्या भांड्यांमध्ये 1 ग्लास पाणी घालून उकळवायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा. आता अनेकदा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा जास्त फायदेशीर असतो की त्याची पावडर. तर मित्रांनो, मी स्पष्टपणे सांगते की जर तुम्ही बाजारातून अख्खी दालचिनी आणून जर ती घरी वाटून त्याची पावडर बनवली तर तीच सर्वात प्रभावी आणि सर्वात जास्त फायदेशीर ठरते. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला बाजारातून एकदम चांगली, स्वच्छ आणि शुद्ध क्वालिटीची दालचिनी घेऊन यायची आहे. या गोष्टीची काळजी घ्या की ती दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी, तर ताजी असावी. कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी शरीरावर अनेक पटीनं जास्त परिणाम दाखवते. आता ही दालचिनी घरी चांगल्या प्रकारे कुटून किंवा वाटून तिची बारीक आणि मऊ पावडर करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हातांनी ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यातील सर्व गुणकारी घटक म्हणजेच ॲक्टिव्ह कंपाऊंड्स पाण्यामध्ये लवकर विरघळतील, ज्यामुळे शरीराला तिचा पूर्णपणे फायदा मिळेल. आणि आता या तयार केलेल्या पावडरमध्ये फक्त 2 चिमूट म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये पावडर घ्यायचे आणि ती त्या पाण्यामध्ये टाकायची आहे, जे आधीपासूनच स्टीलच्या भांड्यांमध्ये गॅसवर उकळत ठेवलं आहे. यावेळी गॅसची आच मध्यम ठेवा, जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्यामध्ये उतरतील. आता वेळ येते दुसऱ्या पदार्थाची, जो जवळपास प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरांमध्ये असतो आणि तो म्हणजे वेलदोडा, ज्याला अनेक जण काळी वेलची असंही म्हणतात. तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड वस्तूनं जसं की पाटा, वरवंटा किंवा खलबत्त्यानं हलका हलका दाबून तोडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची साल वेगळी होईल आणि आतले दाणे मोकळे होतील. मग हा वेलदोडा सुद्धा त्याच उकळत्या पाण्यामध्ये टाका. यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ आहे लवंग. परंतु एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल त्याच्या 15 मिनिटानंतर एक छोटा चमचा बडीशेप जरूर चावून खा. यामुळे या पेयाचे औषधी गुणधर्म शरीरामध्ये आणखी वेगानं परिणाम करतील आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळेल. आता प्रश्न येतो याच्या सेवनाचा, योग्य वेळेचा. तर सर्वात चांगला मार्ग हेच की तुम्ही हे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानं आरामामध्ये बसून प्या. त्यानंतर साधारण 5 मिनिटांनी 1 चमचा बडीशेप खा. हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करेल आणि नसापासून हृदयापर्यंत संपूर्ण प्रणालीला आराम आणि मजबूती देईल. मी जे काही प्रमाण सांगितलंय ते फक्त एका व्यक्तीसाठी सांगितलं आहे. जर तुम्हाला हे 2 लोकांसाठी बनवायचं असेल तर यामध्ये सांगितलेले प्रत्येक पदार्थाचे प्रमाण दुप्पट करा, म्हणजे दोघांनाही पूर्ण फायदा मिळेल. जर तुम्ही हे पेय सलग 14 ते 15 दिवस कोणताही खंड न पडता रोज प्यायलात तर ते तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करेल, नसांमध्ये जमलेले ब्लॉकेजेस हळूहळू दूर होतील आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही कमी करू लागेल. या पेयामध्ये असलेलं नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज हृदय निरोगी ठेवत असतात, रक्त शुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवण्याचं काम करतात. याशिवाय हे हाडे आणि सांध्यांमध्ये आलेली सूज सुद्धा कमी करते, जे बहुतेक करून वात दोषांमध्ये होत असते. विशेषतः जर तुमच्या पायांच्या पोट्या, स्नायू किंवा सांध्यांमध्ये सूज राहत असेल तर हा उपाय तिथंही प्रभावी ठरू शकतो. आता मित्रांनो, या गोष्टीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे की फक्त हा उपायच नाही तर तुमचा रोजचा आहार सुद्धा आरोग्यदायी असायला हवा. आजकालच्या जेवणामध्ये पूर्वीसारखं पोषण राहिलं नाही, त्यामुळे आपल्याला असे काही पदार्थ आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करायला हवेत, ज्यामध्ये भरपूर असं पोषक तत्व असतील. सर्वात पहिल्यांदा येतो ते म्हणजे जवस. हो मित्रांनो, जवसाच्या बिया ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अल्का लिनोलिनिक ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहे. हिवाळ्यामध्ये तर लोक आवर्जून हे खातातच, पण उन्हाळ्यातही तुम्ही जवसाची पावडर बनवून रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचं पाणी प्या किंवा बिया हलक्या भाजून खा. यामुळे नसांची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते. त्याचसोबत तुम्ही चिया सीडचा वापर सुद्धा करू शकता. चिया सीड शरीराला थंडावा देण्यात खूप प्रभावी आहे आणि यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम आणि लोहासारखी आवश्यक खनिजे सुद्धा आढळतात, जी नर्वस सिस्टीमला मजबूत बनवतात, थकवा कमी करतात आणि शरीरातील सक्रिय ठेवतात. तर मित्रांनो, आजची ही संपूर्ण माहिती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला असेल तर विश्वास ठेवा, तुमच्या नसांची कमजोरी आणि ब्लॉकेजेस हळूहळू नाहीसे होतील.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून औषध घेत असाल आणि तरीही आराम मिळत नसेल, तर हा उपाय 14 ते 15 दिवस सलग करून बघा आणि मग स्वतः आपल्या शरीरातील फरक अनुभवा. तुमचा थकवा, वेदना आणि नसांमधील आखडलेपणा हळू नाहीसा होऊ लागेल आणि शरीराला पुन्हा पूर्वीसारखी ताकद आणि ताजेतवाने वाटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर याला नक्की लाईक करा. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि कुटुंबासोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला याच प्रकारे नवनवीन व्हिडिओज पाहत राहायला मिळतील. धन्यवाद.